आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। पुण्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी आज कॅन्डल मार्च काढला। SSPM मिलिटरी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते डेक्कनचा छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असा कॅन्डल मार्च काढण्यात आला। यात शेकडो मराठा बांधव सहभागी झाले होते। सोलापुरातल्या बार्शीमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं। बार्शी तहसील कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर मराठा आंदोलकांनी काळं फासत निदर्शनं केली। आरक्षणाच्या संदर्भातील शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ अमान्य असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। आमदार निलेश लंके यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दरम्यान वेळ पडल्यास मराठा आमदार अधिवेशन बंद पाडतील असं निलेश लंके यांनी म्हटलंय। साताऱ्यातील वाढे गावातील मराठा तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक रॅली काढली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला। सोलापुरात अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी साखळी उपोषणात येऊन माफीनामा दिला। 50% आत आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा त्यांनी जाहीर केला। मोळी पूजनाच्या कार्यक्रमातील विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली। धुळ्यात दादा भुसे यांच्या विरोधात मराठा आंदोलकांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रेल्वे स्टेशनच्या परिसरात दादा भुसे येणार असल्याची माहिती मिळताच मराठा आंदोलकांच्याकडून निदर्शनं करण्यात आली। या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी दौराच रद्द केल्याचं बोललं जातं। कार्तिकी एकादशीची महापूजा वारकऱ्यांच्या हस्ते करावी असं निवेदन सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। दरम्यान कार्तिकीची कोणतीही नियोजित बैठक पंढरपुरात घेऊच नये। ज्या बैठका आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घ्या अशी मागणी करण्यात आली। येत्या 2 दिवसात मराठा आरक्षणावर तोडगा निघेल असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केला। तुळजापुरातल्या महाआरोग्य शिबिराच्या दरम्यान ते बोलत होते। माहूरमध्ये मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनरही फाडले। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं। मात्र काही समर्थकांच्याकडून अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी आग्रही मागणी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली। या संदर्भात त्यांनी राज्यपालांना एक पत्रही लिहिलं आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये मराठा समाजातल्या महिलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार खासदार राजकीय पुढाऱ्यांना साडी चोळी बांगड्या पाठवून तीव्र आंदोलन केलं। यावेळेला महिलांनी जोरदार घोषणाबाजी करून हा सगळा परिसर दणाणून सोडला। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे। या आंदोलनात ग्रामस्थ सहभागी झाले असून जिल्ह्याच्या पुसद आणि उमरखेड तालुक्यातील 80 गावात राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या पिसादेवी सर्कलमध्ये 1 दिवस 1 गाव अशा उपोषणाला सुरुवात झाली आहे। सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 या काळात 1 गाव 1 उपोषण याप्रमाणे परिसरातील सावंगी रस्त्यावर उपोषणात सगळेच जण सहभाग घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भेट दिली। यावेळेला मराठा बांधवांनी त्यांना विशेष तीव्र विरोध करून मंचावरून खालती उतरायला भाग पाडलं। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय। बीडच्या मादळमोही गावात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांची कार मराठा आंदोलकांनी फोडल्याचं समोर आलंय। देवीच्या यात्रेच्या निमित्तानं गावात आले असताना त्यांच्या कारवर काही जणांनी दगडफेक केली। पिंपरी चिंचवडमधल्या नरे गावात जाधवर शिक्षण संस्थेत असलेल्या एकनाथ खडसे रामदास कदम यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले। यावेळेला आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। मराठा समाजाच्याकडून मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळतोय। जालन्यात अंतरवाली सराटीत मराठा बांधवांनी चक्क 50 किलोमीटरवर लोटांगण घालत आपला पाठिंबा त्यांना जाहीर केला। सकल मराठा मोर्चाचे पडसाद आता अकोला जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव इथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली। मात्र तसा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला आहे।
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सिंदखेडराजा तालुक्यात राहेरी गावात आमदार आणि खासदारांना गावबंदी करण्यात आले, तसे फलक गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. माळशिरसच्या अकलूज गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्यात येत आहे. मतदानावर बहिष्कार घालण्याची तसंच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या समर्थनार्थ कांदिवलीतील 100 मराठा बांधवांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. साताऱ्यातील खोजेवाडीत एकानं शेतात गांजाची लागवड केली होती. कारवाईत 27 लाखांचा गांजा जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. कल्याणच्या बडवली भागात 2 गटात मोठा राडा झाला. व्यावसायिकांच्या अंतर्गत वादामुळे 2 गटात जुंपली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. कल्याणजवळच्या वासिन ते आसनगाव या रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमध्ये होमगार्ड महिलेवर एकानं हल्ला केला. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. देवी विसर्जनाच्या वेळेला कमी वेळ गाणी वाजवल्याचा राग मनात धरून 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं 5 जणांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार बोईसरमध्ये घडला आहे. यात 4 जणांना गंभीर दुखापत झाली असून आरोपींच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी सोलापूरमध्ये केलेल्या कारवाईत 10 कोटी रुपयांचं ड्रग्ज आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार एका बंद कारखान्यातून हा सगळा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 8 संशयितांना अटक करण्यात आली तर 2 जण फरार आहेत. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.